तुमच्या प्रत्येक खास क्षणासाठी शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी आणि सोन्या चांदीचे दागिने लग्न, सण उत्सव आणि अविस्मरणीय क्षणांसाठी कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. सध्या नाशिक शहरात महापालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून चंद्रभान सांगळे आणि कलावती इंद्रभान सांगळे यांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे. इंद्रभान सांगळे यांनी 2017च्या पंचवार्षिक निवडणुकीतही निवडणूक लढवली होती, मात्र अत्यंत कमी मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवातून बोध घेत येत्या काळात त्यांनी प्रभागात सातत्यानं काम करत जनसंपर्क अधिक मजबूत केला आहे. आगामी 2026च्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते नव्या जोमाने रिंगणात उतरले असून आजवर केलेल्या कामाच्या जोरावर विजयाचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजप पक्षाने प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी देताना आपला निश्चित विचार करावा अशी विनंती त्यांनी पक्षश्रेष्ठींना केली आहे. आम्हाला नगरसेवक म्हणून इंद्रभान आप्पा सांगळे यांच्या कुटुंबातील कोणी उमेदवार असलं तर ते चालतील आम्हाला. तुम्हाला सांगळे आप्पाच म्हणून नगरसेवक का पाहिजे? कारण आमच्या सगळ्यांच्या आजपर्यंत पाहिलं आम्ही जसं आम्ही राहायला आलो त्या दिवसापासून ते आमच्या प्रत्येक सुखात दुःखात रात्री अपरात्री कधी आम्हाला ते कामात येणारी माणसं आहेत. त्याच्यामुळे ते आम्हाला सगळ्यात जवळ पाहिजे. या नगरासाठी सर्वसामान्य माणसांसाठी खूप गरजेचे, कोणाच्या सुखदुःखात नेहमी हजर राहता. लहान मुलगा असो, मोठी बाई असो, माणूस सगळ्यांशी बोलता, सुखदुःखाला उभे राहतात. सांगळे आप्पा पाहिजे आम्हाला. आणि सांगळे आप्पाच नगरसेवक का लागतंय तुम्हाला? सांगळे आप्पाचा माणूस आमच्यासाठी चांगला आहे. अशी कोणती कामं केलेली त्यांनी? खूप काही सारं कामं केलेले, सुखात दुःखात सर्व ठिकाणी ते थांबतात आमच्यासाठी, म्हणून आम्हाला आप्पाच पाहिजे. एक काम सांगाल का त्यांचं? मंदिराचं काम केलं, इकडच्या मंदिराचं काम केलं, सर्व काही काम करतात इथं. त्याच्यामुळे आप्पाशिवाय कोणताच माणूस नाही पाहिजे. कामं करतील, लोकांची भावना त्यांच्यावर बसलेली सगळी. सांगळे आप्पाच का बरं तुम्हाला प्रभागात नगरसेवक म्हणून पाहिजे? कारण ते आतापर्यंत तर काही निवडून आलेले नाही, तरी सुद्धा त्यांनी खूप काही केलेले आमच्यासाठी. आपल्या नगरमध्ये, नगरच्या बाहेरचे पण जे कोणी आहे त्यांच्यासाठी खूप मदत करतात ते. आणि त्यांचं खूप काही सहकार्य आहे, म्हणजे अनमोलाचे सहकार्य आहे ते. आणि आम्हाला त्यांना सांगायचे आता. आणि ते जर निवडून आले तर अजून छान प्रकारे प्रगती होईल आमची. प्रभाग क्रमांक 10 मध्ये इंद्रभान आप्पा सांगळे यांचीच निवडून यायला पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेचं आहे. तसंच इथे मंदिरं आहेत, गार्डन आहेत, प्रत्येक ठिकाणी आपण खूप छान सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधून आम्हाला इंद्रभान आप्पा सांगळेच पाहिजे. सांगळे आप्पा का बरं नगरसेवक पाहिजे? कारण की त्यांनी आम्ही 15 वर्षापासून वाटे राहतोच. सांगळे आपण त्यांचा आमचा चांगला परिचय आहे आणि काम चांगलं आहे त्यांचं. सांगळे आपण त्यांचं आणि स्वतः बांधकाम व्यावसायिक असल्यामुळं ते मंदिराचे काम, महाकालेश्वर मंदिर, कुंदकेश्वर महादेव मंदिरांचे कामं केले, रेणुका माता मंदिर, राधाकृष्ण मंदिरांचे कामं केले सगळे. आणि बांधकाम कामगार म्हणून काम चांगलं आहे का सामाजिक काम चांगलं आहे? सामाजिक कार्य बी चांगलं आहे त्यांचं. सामाजिक कार्य ते सगळं गरीब गरीब लोकांना मदत करणे ते. त्याच्यामुळं आम्हाला सांगळे आप्पा पाहिजे. सांगळे आप्पाच पाहिजे आमले पण. कारण तेसनासारखा आहे ना माणूस. आणि प्रभाग क्रमांक 10 आम्हाला मिळणार नाही. कारण तेसना धार्मिक कामना जर विचार करा तर तेसना मग धार्मिक कामना तेसनं बरोबरी कोणीच करणार नाही. आम्हाला ते सांगळे आप्पा पाहिजे आहे. सांगळे आप्पा का बरं तुम्हाला नगरसेवक म्हणून लागतं? सांगळे आप्पा असे माणसं आहे की दुःखाला सुखाला कोणाचे कार्याला धावून येतात. एका फोनावरती ते कुठे बी असो त्यांचे कार्यकर्ते आणि ते स्वतः हजर असतात. त्याच्या आमचे सांगळे आप्पा आम्हाला पाहिजे. या इलेक्शनला तुम्ही सांगळे आप्पांना चांगल्या लीडनं निवडून देणार आहात काय? हो, निवडून देणार. असलेल्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये या ठिकाणी मतदार म्हणजे चालू झालेले आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 आणि ऑल नाशिक महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे. त्या आमच्या प्रभाग क्रमांक 10मध्ये सन्माननीय इंद्रभान आप्पा सांगळे या ठिकाणी उमेदवार करणार आहेत. त्या किंवा त्यांच्या धर्मपती कलावती इंद्रभान सांगळे. जे BJP पक्ष, भारतीय जनता पार्टी दोघांपैकी एकाला जे का उमेदवारी मिळेल त्या उमेदवारामागं आमच्या परिसरातील, आमच्या सीएट कंपनीतील जवळजवळ आमच्या कंपनीतील 700 ते 800 परिवार या ठिकाणी राहतात या परिसरामध्ये.
अनेक कामगार या ठिकाणी राहत आहेत आणि विशेष म्हणजे इंद्रबान सांगळे आप्पा हे शेड कंपनीमध्ये कामाला असल्यामुळे हे कामगार आहेत आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक हा जवळजवळ 95% हे कामगार वसाहत आहेत आणि त्यामुळे निश्चितच अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो की या ठिकाणी इंद्रबान सांगळे आप्पांचा किंवा त्यांच्या धर्मपत्नी कलावती इंद्रबान सांगळे आप्पा यांच्या घरातच निश्चित विजय होणार आहेत ही ठामपणे मी नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सगळ्यांना आवाहन करतो का एक कामगार माणूस आहेत, तिन्ही शिफ्ट केलेला माणूस आहेत आणि सगळ्या समस्यांची जाणकारी आहेत. कोणाही कधी भेटा कधी या कधलाही अडचणीने सामोरे जाणारा माणूस नाही, एकदम दिलखुश गप्पा मारणार आणि सगळ्यांनी फक्त आणि फक्त BJPला आणि इंद्रबान सांगळे आप्पाच्या परिवाराला मतदान करावं हीच सगळ्यांना कळकळीची विनंती. धन्यवाद. आपण असं एक काम नाही, असे अनेक कामं आहेत तर त्यांची लिस्ट 2 पानं भरतील. कुठल्याही कामामध्ये जा, कुठल्या असं सामाजिक असो, राजकीय असो, नगरपालिकेच्या असो, शाळेच्या असो, कॉलेजच्या असो, पोलीस स्टेशनच्या असो, बाई असो, कुठलेही असो, घरगुती कुठले असो, तर प्रत्येक कामाला आपण जे या ठिकाणी मोलाचं सहकार्य असतं. त्या ठिकाणी कधी अगदी स्वतःच्या खिशातून पैसे घालतील पण त्या परिवाराला आरोग्याचं असून त्या 100% साथ देतील. मैं उनको 15 साल से जानता हूँ, कोई भी काम लगता है तो हमको मदद करते हैं. सांगले अप्पा हमको 15 साल से मैं उनको जानता हूँ और मैं उनको कोई भी काम हमको लगता है तो हमको मदद करते हैं. इंद्रबान आप्पा सांगळे आमच्या सुखादुःखात नेहमी उभे असतात. कुठलंही काम असलं आपण घरी जाऊन त्यांना हक्काने सांगू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला नगरसेवक म्हणून सांगळे आप्पाच पाहिजे. सांगळे आप्पा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सांगळे आप्पा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सांगळे हे परिसरातील अत्यंत प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळखले जातात. धार्मिक कार्यक्रम असोत, सामाजिक उपक्रम असोत किंवा नागरिकांच्या वैयक्तिक समस्या प्रत्येक ठिकाणी ते आवर्जून पुढाकार घेताना दिसतात. कोणाच्याही अडचणीत हिरिरीने सहभागी होणारा नेता अशी त्यांची ओळख असून याच विश्वासाच्या जोरावर प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचा झेंडा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सर्वांना जय श्रीराम. आपण कुठल्या बेसवरती निवडणूक लढवता? प्रामुख्याने प्रभाग जो 10 नंबरचा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये नवीन वस्ती प्रामुख्याने वाढत आहे आणि ती वाढत असताना अनेक नागरी समस्या ज्या आहेत त्या समस्या मात्र जशाच्या तशा आहे आणि मग त्या समस्यामध्ये रस्ते नाहीये, नवीन वसाहतीमध्ये रस्ते नाहीये, लाईटचा विषय, ड्रेनेजचा विषय आहे. आरोग्याच्या दृष्टीनं ड्रेनेज हा फार महत्वाचा पार्ट आहे, परंतु काही वस्ती जर आपण फिरलो तर ड्रेनेज जे आहे ते ओपन रस्त्यावरती आपल्याला वाहताना दिसत आहे आणि हा कामगार वस्तीचा प्रभाग आहे आणि 10 नंबरचा जो शेवटचा टप्पा येतो तो महापालिकेचा म्हणजे शेवटचा टप्पा आहे जिथे महापालिकेची हद्द संपते. तर बऱ्यापैकी दुर्लक्षित असा हा भाग आहे आणि विकासापासून वंचित आहे. या सगळ्या गोष्टींना न्याय देण्यासाठी ही कामगार वस्ती आहे. म्हणून या भागाचा आपण काहीतरी एक कामगार या नात्याने, मी एक कामगार क्षेत्रातून आलेला माणूस आहे, मी सीएट कंपनीमध्ये सर्व्हिस करत होतो, त्या अनुषंगाने या भागामध्ये राहणारे सर्वच लोक कामगार क्षेत्रात असल्याने त्यांना कुठेतरी कामगाराच्या रूपानं आपल्याला हा माणूस काहीतरी न्याय देईल अशा आशेवरती ही लोक सगळी गेली अनेक वर्ष माझ्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व बघू इच्छित आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे त्यांना येणाऱ्या काळामध्ये जर पक्षाने माझ्यावर भरोसा टाकला, मला सेवा करण्याची जर संधी दिली तर निश्चितपणे प्रभाग 10 मध्ये ज्या ज्या काही नागरिक समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. 10 नंबरमध्ये विशेषतः मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आम्ही अनेक मंदिरं लोकसहभागातून मी उभी केली आणि आजही असं आहे का त्या मंदिरामध्ये तुम्ही कधी या 100-200 लोक सकाळ संध्याकाळ आरतीला येतात, पाठ होतो, त्याच्यानंतर तुमचं भजन कीर्तन होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा माहोल जो आहे आमच्या या वस्तीवर नेहमी पडत असतो. म्हणून मला असं वाटतं मतदार 100% माझ्या पाठीमागे उभे राहतील आणि पक्ष सुद्धा मी केलेल्या कामाची पावती मला नक्कीच देतील किंवा मिळेल असं मला आशादायी असं चित्र वाटतं. एवढ्या 1-2 दिवसामध्ये आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून साधारणपणे आज उद्या हे सगळं स्पष्ट व्हायला पाहिजे आणि शेवटपर्यंत पक्षाचा आदेश, वरिष्ठांचा आदेश
आम्ही निश्चितपणे पाळू. पक्षाकडून मी स्वतः इंद्रभान मोहन सांगळे किंवा माझी धर्मपत्नी कलावती इंद्रभान सांगळे, आम्ही दोघेही इच्छुक आहोत. पक्ष ज्यांना बी उमेदवारी देईल त्या माध्यमातून आम्ही उमेदवार म्हणून आपल्या समोर येऊ असं या ठिकाणी मी नमूद करतो. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.